श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 14 क्रूर यवन शासन सायदेवर प्रधान नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धी अशी कौतुका प्रश्न करी अतिविषका एकचित्ते पर्येसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तलिकेसी विस्तारावे आम्हाप्रती 19 शिष्याचे वचन संतोषकरी सिद्ध आपण श्री सद्गुरु चरित्र काम घेणू जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले पर्येसा सद्गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो धीजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद पर्येसा तया सायदेव द्विजासी श्री सद्गुरु बोलती संतोषी भक्त ओरे वंशोशी माझी प्रीती तुझवरी 19 श्री सद्गुरूचे वचन साईदेव विप्र करी नमन माथा ठेवणी चरणी न्यासिते झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिसी नरू वेदागोचर तुझा महिमा विश्वव्यापक तुची होशी ब्रह्मा विष्णू ओमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझा महिमा वर्णावयाशी शक्तिकेची आम्हासी मागे नेकाता तुम्हासी ते कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी यशोख्य पुत्रपोत्री उपरी द्यावी सदत्ती ऐसी विनंती करुनी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार येऊनी महाशूर क्रूरसे प्रतिसवस्तरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवी तसे महजाजी जाता त्या जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरणकेचे आपणासी संतोषोनी सद्गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे क्रूर येवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरुपी पाठवील आम्हापासी जवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निजभक्ता आमचा तू होशी पारंपार वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावशी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पोत्रपोत्री अखंड लक्ष्मी तयागरी निरोगी होती शताविषी ऐसावर लागोन निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट पर्येसा ब्राह्मणा ते पाहता केसा ज्वालारूप होता झाला विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री सद्गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयाशी केवी पर्श अग्निसी श्री सद्गुरु कृपा होय जासी काय करे क्रूर दृष्ट गरुडाची या पिल्लासी सर्प तो कवणे परिग्रासी तेसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरूची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री सद्गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी केचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय सद्गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्त केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदयज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी पर्येसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयेवेळी स्मरण असे नसे काही म्हणे शास्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयवपायी विप्र एक आपणासी स्मरण झाले तयेवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो तयेवेळी संतोषोनी धीजवर आला ग्रामा वेकवक्र गंगातीरी असे वास्त्र श्री सद्गुरूचे चरण दर्शना देखोनिया श्री सद्गुरूसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यांत संतोषोनी श्री सद्गुरुमूर्ती त्या द्विज आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे 19 श्री सद्गुरूचे वचन विनवीत असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणाविणे देखा राहू न शके क्षण एका
संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उदरावयास अग्रासी गंगा आणली भूमीसी तेसे स्वामी आम्हासी दर्शन दिले आपुले भक्तवत्सल्य तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवय येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री सद्गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयसी श्री सद्गुरु म्हणते तयवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे सहज तरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाग देती तयेवेळी ऐसे परी संतोषोनी श्री सद्गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजयंतीनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री सद्गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजयंतीनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्ध्यासी काय कारण गुप्त व्हासी होते शिष्य बहुओसी त्याचे कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे श्री सद्गुरु चरित्र काम घेणू सिद्ध मुनी विस्तारून सांगे नाम करणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू महन करून एकाग्रू एका श्रोते सकळिको इति श्री सद्गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सदैव प्रधान नाम चतुर्दश अध्याय श्री सद्गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त 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 जय जय रघुवीर समर्थ।